नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर स्टार्ट टू एंड पाहण्याचा प्रयत्न करा. एकही प्रश्न स्किप करू नका, तरच तुम्हाला एक्झाममध्ये हे सर्व प्रश्न आठवण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर पाहूयात आपण आजच्या म्हणजेच 25 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारतातील पहिले लिगो वेधशाळा कुठे उभारली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्रामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. भारतातील पहिली लिगो वेधशाळा महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे उभारली जाणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम लाझन अँड टुर्बो या कंपनीकडे सोपवण्यात आलेलं आहे. लिगो म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि हा एक मोठा वैज्ञानिक प्रयोग असून गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी ते वापरलं जातं आणि या प्रकल्पाची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीकडे आहे. पुढील प्रश्न दुसरा, OPT म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम कशासाठी वापरला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिक्षणानंतर कामाचा अनुभव घेण्यासाठी. तर याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. OPT म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण झाल्यानंतर काम मिळण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम फक्त युनायटेड स्टेट्समध्ये लागू आहे. तर ही योजना फक्त युनायटेड स्टेट्सची आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. F1 विजा असलेल्या विद्यार्थ्यांना OPT अंतर्गत 12 महिने नोकरी करण्याची मुभा मिळते आणि स्टेम क्षेत्रामध्ये म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांना 2 वर्षांचा अतिरिक्त विस्तार मिळतो यामध्ये. आणि या कार्यक्रमामुळे अमेरिकेला परदेशातून पात्र कुशल मनुष्यबळ मिळते, विशेषतः अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा, साथी ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? प्रश्न आहे असा की तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालयाने सुरू केलं. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने साथी ॲप मोफत शिक्षणासाठी सुरू केलेलं आहे. हे ॲप IIT कानपूरच्या मदतीने तयार झालेलं आहे. साथी म्हणजे सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम असा त्याचा फुल फॉर्म आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026मध्ये साथीचा AI वरती आधारित अपग्रेड व्हर्जन जाहीर झालेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी यापासून विशेष फायदा मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी ॲपमध्ये थेट प्रश्न विचारून आपले डाऊट्स मिटवता येतात. ही त्या ॲपची क्वालिटी आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न चौथा, जपानने मोठा रेअर अर्थ साठा कुठे शोधला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रशांत महासागर. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. रेअर अर्थ डिपॉझिट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागात आढळणारे 17 धातूंचा नैसर्गिक साठा होय. रेअर अर्थ एलिमेंट्स नावाने दुर्मिळ नसून ते उच्च प्रमाणात एकत्र आढळणे दुर्मिळ असते. जपानने मिनामितो रिशिमा हे नाव लक्षात ठेवा, थोडं वेगळ्या बेटाच्या जवळ प्रशांत महासागरात रेअर अर्थ साठा शोधला आणि रेअर अर्थ एलिमेंट्स इलेक्ट्रिक वाहनं, पवन ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रासाठी उपयोगी आहेत. त्याचा उपयोग काय एक्झॅक्टली ते शेवटच्या वाक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाचवा, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये महिलांच्या 51 किलो गटात विजेती कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंद्रिका पुजारी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप स्पर्धा बँकॉक येथे झाली. भारताने एकूण 5 पदके मिळवलेत. त्यामध्ये 1 सुवर्ण आहे, 3 रौप्य आहेत आणि 1 कांस्य आहे. आणि चंद्रिका पुजारीने महिलांच्या 51 किलो गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले. तिने अंतिम फेरीमध्ये उझबेकिस्तानच्या मर्दोनोव्हा
नाझोकला हरवले. हा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही स्पर्धा युथ ऑलिम्पिक वेट कॅटेगरीजसाठी होत असते. पुढील प्रश्न 6वा. सेबीने कोणत्या गुंतवणूकदारांसाठी नेट सेटलमेंटची परवानगी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना म्हणजे FPI. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सेबीने वेगवेगळ्या नियामक बदलांना मंजुरी दिलेली आहे. या बदलांमध्ये बाजारातील विदेशी गुंतवणूक आणि गव्हर्नन्स नॉर्म्स यांचा समावेश आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स म्हणजे FPI ना नेट बेसिसवरती व्यवहार सेटल करता येतील आणि सेबीने कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट रोखण्यासाठी नवीन आणि कडक नियम यामार्फत आणलेले आहेत. पण आर्थिक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्यांवरती मात्र सेबीकडून कडक कारवाई केली जाईल असा देखील उल्लेख आहे. पुढील प्रश्न 7वा. गुजरातमध्ये पहिले साऊंडिंग रॉकेट कुठे प्रक्षेपित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धोलेरा येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. गुजरातने पहिल्यांदा साऊंड रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. हे प्रक्षेपण धोलेरा येथे झालं आणि साऊंडिंग रॉकेट उंचावरती जाऊन वातावरण संशोधनासाठी वापरतात. त्याद्वारे लहान वैज्ञानिक प्रयोग करता येतात आणि साऊंडिंग रॉकेट प्रामुख्याने टेक्नॉलॉजी टेस्टिंगसाठी उपयोगात येत असते आणि एरोस्पेस क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. पुढील प्रश्न 8वा. प्रस्तावानुसार लोकसभेतील एकूण जागा किती होणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 816 इतक्या. लोकसभेच्या जागा 543 वरून 816 करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या 543 आहेत आणि हा जो काही बदल आहे तो 2029 पासून आपल्याला पाहायला मिळेल जर विधेयक लागू झाले तर. पुढील मुद्दा. प्रस्तावानुसार 273 जागा महिलांसाठी आरक्षित होतील आणि लोकसभेला महिलांसाठी 33% जागा देण्याचा हा प्रस्ताव आहे. हे बदल करण्यासाठी केंद्र सरकारला नवीन संविधान दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत आहे आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 48 वरून 72 करण्याचा प्रस्ताव आहे आणि उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 करण्याचा प्रस्ताव यामध्ये आहे. पुढील प्रश्न 9वा. निवेश मित्र 3.0 प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवेश मित्र 3.0 हा डिजिटल प्लॅटफॉर्म चालू केलाय. निवेश मित्र 3.0 हा प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांच्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार केलेला आहे. या प्लॅटफॉर्मवरती AI तंत्राचा आधार असलेले चॅटबोट सेवा दिली जाते आणि गुंतवणूकदारांना रिअल टाइम SMS अलर्टद्वारे माहितीही दिली जाते या माध्यमातून आणि या प्लॅटफॉर्ममुळे वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याची गरज कमी होते. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नीता अंबानी यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा याचे. नीता अंबानी यांना किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी प्रदान केला जातो आणि हा अवॉर्ड पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक प्रयासासाठीही दरवर्षी दिला जाणारा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हा आणि हा पुरस्कार कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सद्वारे दिला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि 2023 मध्ये बिल गेट्स यांना हा पुरस्कार यापूर्वी देण्यात आलेला आहे. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. गोल्डन जुबली स्कॉलरशिप डे कुठे साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेपाळमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. गोल्डन जुबली स्कॉलरशिप डे काठमांडू वरती साजरा केला गेलेला आहे. ही शिष्यवृत्ती 2002 मध्ये भारत नेपाळ दरम्यान आर्थिक सहकार्याच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ प्रारंभली गेली आहे आणि एका वर्षी सुमारे 200 नेपाळी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. ही योजना
एम्बेसी ऑफ इंडियन काठमांडूने आयोजित केलेली आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. या शिष्यवृत्तीत अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, नर्सिंग इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. फेब्रुवारी 2026 साठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळालाय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साहिबजादा फरहान यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. साहिबजादा फरहानने फेब्रुवारी 2026 साठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळवला. T20 वर्ल्ड कप मध्ये शतकाचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि विराट कोहली यांचा 2014 मधील 391 धावांचा विक्रम त्याने मोडला. फरहान हे T20 वर्ल्ड कपमध्ये एका स्पर्धेमध्ये 2 शतके करणारे पहिले खेळाडू ठरले आणि ICC मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमन करते. तर हा जो प्लेअर आहे हा पाकिस्तानचा आहे, हे लक्षात ठेवा. तर आजचे आपले 25 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्यासाठी थँक्यू सो मच.